11 नंबरचा संन्यासी हो त्यांचं नाव आहे महाराज बघा देवप्पा आम्ही संन्यासी कुणाला म्हणत नाही कारण का संन्यासी कोण ओळखायचं जर असेल ना काय करायचं चैत्र महिन्यामध्ये फूल घ्यायचं आणि सराफवर ठेवायचं आणि सराफवर ठेवून 15 दिवसांनी ती फूल घ्यायचं त्याच्या हातात घ्यायचं जर फूल पहिल्यासारखं जर तेजस्वी जर असेल टवटवीत असेल तर म्हणायचं ह्याचं म्हणजे खरा संन्यासी आणि जर ती फूल जसं जर राहिलं हे ना कुठं तर पाठ केलंय विठाल विठाल लक्षात ठेवा तो संन्यासी आधी सकाळ सकाळी माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज कारण का तिथं आलेला आहे संन्यासी लक्षात ठेवा कारण त्या सूर्याला तेज लाजवील असं तेज त्या संन्यास होता महाराज संन्यास साधा नव्हता महाराज हो कारण संन्यासी जर असला हो त्याला सुद्धा भिक्षा मागावी लागते जरी झाला संन्यासी मध्यन काळे तोंडवासी मध्यन काळे तोंडवासी मध्यन काळे तोंडवासी जरी झाला संन्यासी मध्यन काळे तोंडवासी कारण का हा सल्लाची तसा नव्हता संन्यासी कारण माझे राजे होते लक्षात ठेवा कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगात शिवाजी शोभा कसे झाले शिवाजी शोभा कसे झाले शिवाजी शोभा कसे झाले शिवाजी शोभा कसे झाले मामानं मारलं उठाणार मामानं मारलं उठाणार तात्कालिक भोजन करणार तात्कालिक भोजन करणार उदय मानाला शिवाजी उदय मानाला शिवाजी आई मतवाच्या सौरंगाचे झाले तयार मावळे झाले तयार झाले तयार छत्रपती शिवाजी महाराज देवीची पूजा करते आणि त्याला तुळजापूरची देवी प्रसन्न होते आला निर्गुणा निर्गुणा प्रगटली भवानी छत्रपती शिवाजी महाराज कारण त्या राजापाशी हो त्यावेळेस औरंगजेबाच्या का सांगितले द्रष्टा सांगत नाही औरंगजेबाच्या त्याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज देवस्थान झाले त्या सैनिकांना सांगितलं त्याला वाटलं काहीतरी बक्षीस मिळत त्यावेळेस मध्ये औरंगजेबाच्या तुमचा वैरी मारला गेला नेला गेला डावी हात धरली महाराज अशी तोंडात मारली 32 दात वाळून टाकली आणि सानी डोक्याचा टोप काढला
केला आणि नमाज पडला त्या औरंगजेबाच्या हे भगवान स्वर्गाचे चारी दार उघडे ठेव आया बहिणीची इज्जत करणारा राजा छत्रपती आहे आणि त्या छत्रपती आज तो संन्यासी तिथे गेला महाराज आणि संन्यासी गेल्यानंतर हो त्यांनी भिक्षा मागितली भिक्षा मागितल्यानंतर आई खिडकीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि सांगितलं आई बाहेर संन्यासी आलाय सूर्याचं तेज कमी पडल तेवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे त्या आईनं सांगितलं बाळा एवढं तेज जर त्याचं असेल कारण का त्यांची आई अशी नव्हती ना जिजामाता आपल्या आईसारखी नव्हती कारण का थोरल्या पोराला पोरडाचं किती आणि धाकल्या पोराला पान बांधायची ती अशी नव्हती म्हणजे असं जर तेज असेल आपण दोघांनी त्या धुळीत बसू काय ताकद असेल मला जिजामातेची ताकद काय असेल हे काय आणि त्याने काय केलं कंकला ओढून घेतलं कंक याचा आपल्या गावचा अर्थ काय कोण आहे का एम.ए. केलेला मराठी एम.ए. केलेला हो जर कोणी एम.ए. केलं तर माझ्यापाशी हा कंक या शब्दाचा अर्थ काय मोरेबाईने बरोबर पीएचडी केली हा कुठे कीर्तनात ऐकली आणि म्हणून त्यांनी काय दिले मला आणि त्यावेळेस लक्षात ठेवा कंक या शब्दाचा अर्थ हिसाब करणार त्याला बोलवून घेतलं किल्ले किती आहे पायदळ किती आहे घोडदळ किती आहे हातीदळ किती आहे रयत किती आहे सगळं लिहून घेतलं आणि त्याच्यावर मुद्रांक मारले आणि खाली सही केली महाराज आणि रामदास स्वामीच्या झोळीमध्ये ती कागद टाकून दिली आणि टाकून दिल्यानंतर रामदास स्वामीने कागद फाडला आणि गंगेमध्ये फेकून दिला आज चित्ते नाही आज चित्ते नाही आज चित्ते नाही काम कर न सांगता तुम्हा कळो येथे विश्वविशंबर परिहारित नये भगवान प्रभू रामचंद्र त्या भक्ताची न सांगता काम करतात महाराज कारण लक्षात ठेवा भगवान प्रभू रामचंद्र कारण का एक प्रश्न लक्षात ठेवा कारण का भगवान प्रभू रामचंद्र असताना त्या टायमाला आपण मांडलेलं होतं बरोबर आहे आणि कृष्ण अवतारामध्ये कोण होतो आपण सोंगाडी होतो आणि आता कोण आहे वारकरी लक्षात ठेवा आणि जे जे प्रभू रामचंद्र संघ होते उघडलेलं म्हणून तेच लोक दिले जातात आणि जे नव्हते ते अजिबात दैत्यपुरामध्ये काय टाकतात दैत्यपुरामध्ये राम